तर बोरिवली इथल्या गोल्डन मैदानात देवीचं जल्लोषात आगमन झालंय आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी। नवरात्र उत्सव चालू झालेला आहे। त्याच दरम्यान आज सकाळपासून राज्यभरात घटस्थापना देखील सुरुवात आहे। आपण पाहिलं तर आज देवीचं आगमन आहे, घटस्थापना देखील सुरुवात झालेली आहे। त्याच दरम्यान आज आपण आलेलो आहे गोल्डन मैदान बोरिवली पूर्व या ठिकाणी। माझ्या मागे पाहाल तर देवीची स्थापना चालू आहे। जी देवी आगमन झालेली आहे ती सिंहासनावर बसलेली आहे, विराजमान झालेली आहे। तसंच पाहिलं तर या जे मंडळाचे आहेत आपण त्यांच्याशीच ठळक बातचीत करूया। दादा काय सांगाल, आपली जी देवीची स्थापना आहे किती वर्षापासून आपण करतात आणि कशा पद्धतीने? हे बोरिवली यूथ असोसिएशन राजेंद्रनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आहे। हे आमचं 14वं वर्ष आहे यावर्षी। कशा पद्धतीने करतात आणि कसं वाटतं आपल्याला साजरं करताना? नाही, खूप आनंद असतो। ही सगळी आमची टीम आहे पूर्ण, ही म्हणजे पूर्ण राजेंद्रनगरचे सगळे मित्रपरिवार, सगळी मंडळं, सगळ्या इथल्या इमारती सगळे मिळून हा कार्यक्रम घेतला जातो। तसंच हा 10 दिवस कशा पद्धतीने केला जातो? आता मूर्ती स्थापना झाली की रोज संध्याकाळी आरतीनंतर रोज रात्री 8 ते रात्री ज्या सरकारी वेळा आहेत त्यानुसार सगळा गरबा वगैरे असतो। त्याच्यानंतर अष्टमी हवन यज्ञ असतो आणि शेवटी विसर्जन। काय सांगाल तुम्ही, देवीचं आज आगमन पण देखील झालेलं आहे, तसंच विराजमान देखील आणि घटस्थापना चालू आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? खूप छान वाटतं। पूर्ण वर्षानंतर हा वेळ येतो तेव्हा असा एकदम उत्साह वाटतो आणि सकाळ ते संध्याकाळ आम्ही इथेच असतो। गरबा, नैवेद्य सगळं खूप चांगल्या साजरा केला जातो। धन्यवाद। अजून कोण ताईंशी बातचीत केला, कशा प्रकारे घटस्थापना होते, कशा प्रकारे 10 दिवस याची सेवा केली जाते। तसंच पाहिलं तर आपण मागे देखील देवीचं देखील जी घटस्थापना आहे चालू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई।